साहेब, आता उपवर्गीकरणाचा विषय महाराष्ट्रामध्ये चाललाय आणि उपवर्गीकरणावर एससी समाजामध्ये वाद निर्माण झालाय. त्याला पाठिंबा आणि जातीचं उपवर्गीकरण याबद्दल माझं मत असं आहे की आता जे उपवर्गीकरण जे आहे ते करायला हरकत नाही असं सुप्रीम कोर्टानेच आदेश दिलेला आहे. त्यामुळं आपल्या राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने एक समिती नेमलेली होती. त्याचा रिपोर्ट अजून बाहेर आला नाही, पण त्यांची काय भूमिका त्यामध्ये मांडलेली आहे. पण दलित समाजाचा कार्यकर्ता म्हणून माझी मागणी अशी आहे की राज्यामध्ये 59 जाती शेड्यूल कास्टचे आहे. त्यामुळे कुठल्याही जातीवर अन्याय होऊ नये. त्यामुळं प्रत्येक जातीच्या पर्सेंटेज प्रमाणे रिझर्वेशन देण्याचा निर्णय झाला तर तो कुणावरती अन्याय होणार नाही आहे. आणि ज्या मातंग समाजाची जास्त आग्रही मागणी आहे, तर आता मातंग समाजामध्ये कसं शिक्षण वाढेल यासाठी सरकारच्या वतीनं प्रयत्न करणं अत्यंत आवश्यक आहे. जसं आता अभिजित दिपके हा तसा मातंग समाजाचा आहे, आंबेडकर आहे. असं शिक्षणाचं प्रमाण वाढवण्यासाठी सरकारने त्यांना प्रोत्साहित करणं आवश्यक आहे. आणि बौद्ध समाजाला रिझर्वेशनचा जास्त फायदा झाला आहे गोष्ट खरी आहे. ज्या वेळेला शेड्यूल कास्टच्या लोकांचं रिझर्वेशन भरायचं असतं त्यावेळेला बौद्ध समाजातले कॅन्डिडेट अनेक ठिकाणी पुढे आलेले आहेत. त्यामुळे त्यांना जास्त फायदा झालेला आहे. याचा अर्थ मातंग समाजाला फायदा होऊ नये अशी रिपब्लिकन पक्षाची भूमिका नाही आहे. कारण रिपब्लिकन पक्ष बाबासाहेबांच्या विचाराचा पक्ष आहे. एका जातीच्या मतावर निवडून येता येत नाही. त्यामुळे सगळे दलित एकत्र आणले पाहिजेत. एवढंच नव्हे तर नॉन दलितांना सोबत आणलं पाहिजे, अल्पसंख्याकांना सोबत आणलं पाहिजे, ही भूमिका बाबासाहेबांची होती. त्यामुळं रिपब्लिकन पक्षाची भूमिका अशी आहे की कुठल्या जातीवर अन्याय नको आणि जातीच्या पर्सेंटेज प्रमाणे रिझर्वेशन द्यावं अशा पद्धतीची आपली मागणी आहे. आणि पॅन्थरच्या काळामध्ये मी अशी मागणी केली होती की प्रत्येक जातीला भारतामध्ये ज्या सगळ्या जाती आहेत त्या सगळ्या जातींना त्यांच्या पर्सेंटेज प्रमाणे रिझर्वेशन द्या. आम्हाला रिझर्वेशन मिळते 15% ते आम्ही 15% होतो म्हणून आहोत म्हणून, आणि आदिवासी 7.5% आहेत म्हणून त्यांना तेवढं आरक्षण मिळतंय. पण बाकीच्या समाजामधले सुद्धा जे 8 लाखाच्या आतमध्ये त्यांचं उत्पादन आहे अशी कुटुंब मराठा समाजामध्ये आहेत, माळी समाजामध्ये आहेत. म्हणजे आता ओबीसीना तर आरक्षण आहेच आहे, पण आपला ब्राह्मण समाज आहे. तर या सगळ्यांना जर असाही निर्णय कधी झाला भविष्यामध्ये की बाकीच्या जातींना सुद्धा त्यांच्या पर्सेंटेज प्रमाणे रिझर्वेशन द्यावं तरी आमची काही हरकत नाही आहे. पण जातीच्या आधारावर धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही अशा पद्धतीचं कायदा आहे. पण आमचं आरक्षण आम्हाला द्या, बाकीचं राहिलेलं सगळ्यांना द्या असं आमची भूमिका आहे. आणि अबकडच्या बद्दल मी अगोदरही सांगितलं की प्रत्येक जातीच्या पर्सेंटेज प्रमाणे रिझर्वेशन द्या अशी माझ्या पक्षाची मागणी आहे. शासकीय वसतिगृहामध्ये सुद्धा जातीय वर्गीकरण आता केलं आणि त्याच्यावर वाद चालू झालाय. तुमची भूमिका आहे नाही, त्याच्यामध्ये आता वाद म्हणजे आता एकतर प्रत्येक जातीच्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये ऍडमिशन मिळावं अशा पद्धतीचा नियम बनवलेला कायदा नाही आहे. पण शेड्यूल कास्टमधल्याही सगळ्या इतर जातींनाही ती जागा मिळाली पाहिजे अशा पद्धतीची तरतूद आहे. पण त्या जातीमधला जर त्या ठिकाणी स्टुडंट मिळाला नाही तर त्याच्या अगोदरच्या जातीतल्या मुलांना त्यामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे. आता जर 100चं हॉस्टेल असेल आणि त्या 100च्या हॉस्टेलमध्ये दुसऱ्या काही जातीची मुलं मिळाली नाही तर ज्या जातीमधून ती मिळतायत त्यांना त्यामध्ये प्रवेश मिळाला पाहिजे अशी आपली भूमिका आहे. जर त्या जातीमध्ये मिळालं तर त्यांना प्राधान्य द्यावं, नाही मिळालं तर ते हॉस्टेल तर आपल्याला 100 चालवायचं आहे. म्हणून मला असं वाटतं की त्या जातीमध्ये मिळालं नाही तर दुसऱ्या जातीला ते शेड्यूल कास्टमध्ये ते जागा द्यावी असं आपलं मत आहे. ठीक आहे, थँक्यू. मला ते आपले आनंदराव